हॅलो फ्रेंड्स, मी लक्ष्मी मराठा पॅटर्न या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आहे। आज मी तुमच्यासाठी नवीन स्लीव्स डिझाईन घेऊन आलेली आहे। तर जे आता ट्रेंडिंग चालू आहे डिझाईन, ती मी आज तुम्हाला कशी बनवायची ते दाखवणार आहे। तर थोडाही वेळ न घालवता मी व्हिडिओला स्टार्ट करत आहे। आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, त्याच्यामुळे तुम्हाला पुढील नोटिफिकेशन भेटत जातील। हे बघा, इथून मी 1.5 इंच घेत आहे, कारण ह्या ब्लाऊजच्या मी बॅकनेकला पण कपडा जॉईंट केला आहे, त्याच्यामुळे माझ्याकडे कपडा खूप कमी आहे। कमी कपड्यामध्ये स्लीव्स डिझाईन कस्टमरला हवी तशी कशी द्यायची हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे। हे बघा, इथून 1.5 इंच घेतला आहे आणि इतर लेंथला 5 इंचाचं घेतलं, अशी क्रॉस लाईनिंग मारायची। तर याला मी कट करून घेणार आहे। तिला आपण शिलाई मारून घेऊया। बघू शकता तुम्ही, मी शिलाई मारून घेतलेली आहे। आता कॅनव्हास आपण त्याच्या खाली ठेवून आपण ड्रॉ करून घ्यायचा आहे शेप। हे बघा, मी ड्रॉ करून घेतलेलं आहे। आता याला आपण अस्तर अटॅच करूया। साईडचा कॅनव्हास कट करून घ्यायचा आहे। कपडाही थोडा एक्स्ट्रा कट करून घ्यायचा। साईडून कपडा फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची। हे बघा, ह्याला फोल्ड करून आपण शिलाई मारून घेऊया। मधला शेप आहे तो कट करून घ्यायचा। आता हा आपल्या स्लीव्सला अटॅच करून घ्यायचा आहे। तुम्हाला डायरेक्ट नसेल जमत तर तुम्ही पिनअप करू शकता। तुम्हाला डायरेक्ट अटॅच करायचं दाखवून। इथे कट मारायचे आणि हा कपडा पूर्ण आतमध्ये फोल्ड करायचा आहे। आणि याच्यावरती दाब शिलाई मारून घ्या। हे बघा, मी बनवून घेतलेलं आहे, पूर्ण एकदम फिनिशिंगने झालेलं आहे। आता मधल्या ह्याच्यासाठी आपण प्लेट्स टाकायचे। हा माझ्याकडे कपडा आहे। ॲक्च्युली बॅकनेकला पण मी कपडा साडीचा यूज केलेला आहे आणि कस्टमरला स्लीवची डिझाईन पण तीच हवी आहे। तर कमी कपड्यामध्ये कशी स्लीवची डिझाईन करायची ते तुम्ही आज बघणार आहात। अशा छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घ्यायचे।
वरच्या साईडला प्लेट टाकून घेतलेले आहेत. तर ह्या प्लेट खालच्या साईडून कशा टाकायचे ते एकदा बघा. हे बघा इथे खालच्या साईडला प्लेट्स एकदम एकत्र येऊन नंतर ज्याला इथे सिलाई मारायची. वरच्या साईडला प्लेटचा आकार असा पसरट टाईपमध्ये असेल आणि इथे पूर्ण जॉईंट झाले पाहिजे. आता याच्यावरती आपण शिलाई मारून घेऊ. तुम्ही बघू शकता मी प्लेट्स कशा बनवलेत. आता आपल्याला ह्या प्लेट्स स्लीव्सला ॲडजस्ट करायचे आहेत. त्याच्यावरती शिलाई मारून घेऊया आपण. तुम्ही बघा मी प्लेट्स लावून घेतलेले आहेत. आता जो आपला मधला कटिंगचा कपडा आहे ना तो ठेवून आपण ह्याला शेप द्यायचं आहे. स्लीवचा चॉकनी शेप देऊन घ्यायचं आहे. त्याच्यावरती एकदा शिलाई मारून घेऊया आणि ह्याला कट करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता ही स्लीव्स घातल्यानंतर खूप छान दिसते आणि करायला पण खूप सोपी पद्धत आहे. ह्याला आपण खाली बटन्स अटॅच करायचे. मी तुम्हाला दाखवते बटन्स लावून बटन्स कसे अटॅच करायचे. बघा मी इथे बटन एक अटॅच करून दाखवलेला आहे. बॅक साईडचा जो कपडा एक्स्ट्राचा आहे तो कटिंग करून टाका. आणि त्याला आतल्या साईडून फोल्ड करा. फोल्ड करून शिलाई मारायची. मी आपल्या साईडून दोन्ही साईडून फोल्ड करून शिलाई मारलेली आहे. इथे मी एक बटन अटॅच केले. असे मी अजून 4 बटन अटॅच करणार आहे. हे बघा मी बाकीचे बटन लावून घेतलेले आहेत. आता ह्याला आपण मणीची डिझाईन जरा करूया. इथे स्लीव्स जॉईन करायसाठी थोडासा कपडा आधा इंच सोडून द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मणी अटॅच करायचे.
असे पूर्ण स्लीव्सला अटॅच करून घ्यायचे आहेत मग. हे बघा, ह्याला मणी मी अटॅच करून घेतलेले आहेत. स्लीवच्या वरच्या साईडला अर्धा इंच गॅप सोडला आहे का आता आपल्याला स्लीव्स अटॅच करायला होईल म्हणून. आणि खूप सुंदर स्लीव्स झालेली आहे आणि खूप कमी टायमिंगमध्ये ही स्लीव्स होते. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आणि स्लीवची डिझाईन कशी वाटली हे तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा. थँक्यू सो मच.